आता पाहूया मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात थंडीची जाणीव। काल मुंबईमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद, कुलाब्यात 19 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद। येत्या दिवाळीत मुंबईतील सुमारे 700 घरांची म्हाडातर्फे सोडत, गोरेगावच्या प्रेमनगरमधील 332 घरांचा म्हाडाच्या सोडतीमध्ये समावेश। गोरेगावात म्हाडाची 332 आलिशान घरं, स्विमिंग पूल, जिम, क्लब हाऊस, पोडियम पार्किंगसह बऱ्याच सुविधा दिवाळीपर्यंत सोडत निघण्याची शक्यता। कर वसुली थंडावल्याने ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट। ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगारासाठी वाट पाहावी लागणार। कर्मचाऱ्यांचा पगार न दिल्यानं चिंतेचं वातावरण। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गाचं उद्या उद्घाटन। पुणे शहरातील रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्ग उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ऑनलाईन पद्धतीने नव्या मेट्रो मार्गाचं उद्घाटन करणार। पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये लसूण, बटाटा, टोमॅटोच्या भावात 10 ते 20% घट। इतर सर्व फळभाज्यांचे भाव मात्र स्थिर। पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्र आता सुलभपणे उपलब्ध होणार। ऑनलाईन अर्ज भरून विद्यार्थ्यांना घरबसल्या कागदपत्र मिळणार। पुण्यातील कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यातून पळालेल्या बिबट्याचा शोध सुरू। बिबट्या प्राणी संग्रहालय परिसरातच असल्याची प्रशासनाची प्राथमिक माहिती। पुण्यातले 500 ड्रग्ज पेडलर पोलिसांच्या रडारवर। गेल्या 3 वर्षातल्या कारवाईत तब्बल 50 महिला ड्रग पेडलरचा समावेश। ड्रग पेडलरची संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्याचा गुन्हे शाखेचा मानस।